मित्रांनो पाहायला मिळतोय आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचायचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो हायटेक पद्धतीनं. चांगली गोष्ट आहे ना, तुम्ही माझं अभिनंदन करा. या प्रतिसाद चांगला आहे. लोक जिथे बोलवतात तिथे मी जातो आहे, लोकांना भेटतो आहे. लोक एकच म्हणतात, दादा यावेळेला आम्हाला तुम्हाला मतदान करायला मिळणार, हे आमचं नशीब आहे, असे उद्गार मला ऐकायला मिळतात. मी खुश आहे. बरोबर. आता काय बघतात नेमकं 4 जूनला नेमका निकाल काय अपेक्षित आहे या मतदारसंघातला? आता एवढं चांगलं पहिलं बोलल्यानंतर अपेक्षित जो निकाल लागेल तो अतिशय म्हणजे 2.5-3 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळेल. हेच वाक्य तुमचे जे विरुद्ध जे आता उमेदवार आहेत ते म्हणतात की मी 2.5 ते 3 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येईल. कोण? विनायक राऊत म्हणतात. असतील ते बोलतात, ते खरं बोलतात ना. आणि माझ्या तुलनेत तो तर एक खासदार आहे, मी कॅबिनेट मंत्री आहे दिल्लीला, आणि परत निवडून आलो तर कॅबिनेट मंत्रीपदच मिळेल. आणि त्यांना काय मिळणार? त्यांचे 5 खासदार आहेत, आमच्या 303, आम्ही 400पर्यंत जाणार, परत मोदी पंतप्रधान बनणार. मग सरकार दिल्लीत महाराष्ट्रात विकास कोण करू शकणार? 10 वर्षात इथला पूर येतो, तिथली परिस्थिती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बेकारीचा प्रश्न, कोणता प्रश्न सोडवला त्यांनी? म्हणून ते आधी सोडव. आणि 2.5 लाख कशाला म्हणतात ते जरा फिरताना फॉर्म भरला हो, जेमतेम 1100 लोक जमून. सर, अमित शहा यांची पुन्हा एकदा बैठक कधी होणार, तारीख काय? मला तारीख मिळाली नाही. आमचे लोक जेव्हा येईल तेव्हा सांगतील, मला माहीत नाही. दादा महाराष्ट्रातलं काय चित्र बघतं 48 जागां? मी कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरीत आहे. आता महाराष्ट्रासाठी कोणतरी ज्योतिषी बघतो आहे, तो काय सांगतो ते मग सांगेन तुम्हाला. तरी पण तुमच्या राजकीय नजरेतून काय चित्र दिसतं तुम्हाला? नाही, तरी पण आज नाही सांगणार, पुढच्या आठवड्यात नक्की सांग, नक्की अंदाज घेऊ. धन्यवाद. आभारी. निकालानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना उरणार नाही असं तुम्ही उल्लेख केला. एकही खासदार येणार नाही. आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता किती आहेत? 16 आहेत. आता ह्या लोकसभेनंतर 10 जातील दुसऱ्या शिंदेसाहेबांकडे, राहतील 6. आणि ते 6पैकी किती येतील माहीत नाही. पुढच्या निवडणुकीत कायमची सुट्टी उद्धवला आरामात मातोश्री राहा, नांदा सौख्य बरे असं करावं लागेल. कोण नाही आमदार खासदार भेटायची काय गरज नाही. ईडीची नोटीस ज्यावेळी आली होती तेव्हा ती मागच्या मुख्यमंत्र्यांना भेटले होते. कोण? ईडीची नोटीस ज्यावेळी त्यांना आली होती हां, ते मागच्या त्यांना आताच्या सीएमला भेटले होते. आता तुम्ही उद्धव ठाकरे नाही, सीएमना नाही बोललो मी, पीएमना भेटलो. सीएमला भेटले होते. हां, असं म्हणाल. आणि मी खासदार आहे, मंत्री आहे, मला माहिती आहे ना कोण कधी भेटतात ते. हां, आणि ती संपला नाही काय, अजून चालू आहे. आणि औषधात, कोरोनामध्ये आलेल्या औषधातही हेराफेरी ना, ती पण चौकशी चालू आहे. महाविकास आघाडीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना अटक करण्याचा कट होता असं काय सॉरी? महाविकास आघाडीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना अटक करण्याचा कट होता असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलेलं आहे. अरे मुख्यमंत्री बोलतात खरं असेल, खोटं कशा सांगतील? त्या पदावर बसून खोटी माहिती देऊ शकत नाही. खरं असतील. दादा, महायुतीचा प्रचार एकीकडे जोरात चालू असताना रत्नागिरीमध्ये आपल्या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा फोटो नसल्यामुळे शिवसैनिकांनी प्रचार थांबवल्याची घटना घडली. पोस्टर लावले आधी कोणी ते माहीत नाही. आणि कोणी असं येऊन सांगावं, अंतिम टोक गाठू नये कोणी, कळलं ना? आणि अशा केल्याने माझ्या प्रचार कुठल्या गोष्टीवर फरक नाही पडणार. तुम्ही सांगितले नोंद घेईन मी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.